नमस्कार मित्रांनो. तर आपल्या रोहित प्रधान व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवतो. याचं कारण असं की भाऊने आपल्या घेतला आहे हेल्मेट आणि आता भाऊ आपला मोटो ब्लॉगिंग चालू करणार. सो त्यासाठी मोटो ब्लॉगिंग सेटअप आज आपण बनवायचं ठरवलं आहे. तो इथं आपल्याला ह्या चीनच्या जागेवर आपल्याला फिक्स करायचा आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कसं करायचं फिट कसा करायचा तो गोप्रो आणि त्याची टेस्टिंग यावर हा व्हिडिओ असणार आहे. बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवतो. याचं कारण असं की एक्झाम चालू आहेत, त्यामुळं प्रिपरेशन वगैरे या गोष्टीमध्ये खूप टाईम जातो आणि त्यामुळे व्हिडिओ बनवणे, एडिटिंग करणं याला टाईम भेटत नाही. सो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंटमध्ये सांगत चला. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक वगैरे तुम्ही तर करशाल, मला माहिती आहे नक्की. तर बघूयात आजची प्रोसेस कशी असणार आहे, दाखवतो तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये. तर पहिल्यांदा आपल्याला हे जे स्क्रू आहेत ते आपल्याला पहिल्यांदा खोलून घेणे आहेत, कारण हा जो स्पेस आहे आपल्याला तो थोडंफार मुवमेंट करायला वगैरे तुम्ही बघू शकता खूप असं मोठं आहे. मुवमेंट करायला वगैरे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे आपण ते थोडं सुट्टे भाग करून मग परत एकदा फिट करणार. तर पहिल्यांदा आधी हे काढून घेऊ. हेल्मेटला या ठिकाणी जे स्क्रू आहेत तर त्याचा मेन पर्पज म्हणजे आपण तिथं आपला जो ॲक्शन कॅम आहे तो वरच्या साईडला माउंट करू शकतो. त्यासाठी कंपनीने हा स्क्रू ऑलरेडी दिलेला आहे. हेल्मेटचे हे भाग आपण आता सुट्टे केलेत आणि आपण बघू शकता हेल्मेट आपला आता असं दिसतंय, एकदम रेग्युलर हेल्मेट सारखं दिसतंय. पण आता काय करणार, फिटिंग महत्त्वाची आहे आपल्याला. जो स्क्रू आहे तो आपल्याला हेल्मेटच्या आतल्या साईडला म्हणजे इथे फिट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही पॅकिंग आहे हेल्मेटची ही काढावी लागणार आणि त्या पॅकिंगच्या आतमध्ये हे स्क्रू आहेत इथे या ठिकाणी. तर हे काढून मग ही जाळी काढायची आणि मग तिथं आपल्याला तो स्क्रू जो की ॲक्शन कॅमेरा जो होल्ड करून धरणार आहे तो स्क्रू, तर तो तिथं आपल्याला प्लेस करायचा आहे. बोलताना थोडा प्रॉब्लेम होतो कारण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे, तर काय बोलायचं काय नाही आपल्याला प्रॅक्टिस नाही. सो होतं आहे थोडं असं. तुमचा भाऊ अशातूनच शिकणार याच गोष्टीतून. तर आपण ही जाळी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला जे स्क्रू फिट करायचा आहे तो या ठिकाणी फिट करायचा आहे. तुम्ही थिकनेस बघू शकता याची किती आहे, त्या हिशोबाने आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे. किमान 2 इंचाचा स्क्रू आपल्याला पाहिजे, जेणेकरून तो या जो पोर्शन आहे तो पूर्ण क्रॉस करून बाहेर येईल आणि आपला कॅमेरा होल्डिंगसाठी तिथं थोडा स्पेस मेंटेन राहील. तर यासाठी आपल्याला एक तर याला ड्रिल करावं लागणार किंवा मग शोल्डर गन त्याने ते वितळवून मग तिथं आपल्याला स्क्रू प्लेस करावा लागणार. तर मी आता शोल्डर करतो याला गनने द्या आणि मग भेटूयात आपण. पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो कशी काय नाही. तर होल झालेलं आहे, एकदम आरपार होल झालं आहे, बघू शकता. एक मिनिट, हा जो स्पॉट दिसतोय होल आरपार झालेलं आहे. आता पुढची फिटिंग करूयात आपण. यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं, एक स्क्रू टाकायचा आणि एक माउंट आहे तो माउंट इथं फिट करायचा, जेणेकरून आपल्याला एकदम सोपं होणार खोल फिटिंग करायला. अवघडात पडायचं नाही, एकदम सोप्या वेने जायचं. सो खूप वेळाच्या मेहनतीनंतर आपलं ड्रिल शोल्डर वगैरे केलं, त्याला तिथं गनने होल पाडून मी तो स्क्रू फिट केला आहे. स्क्रू हा खूप मोठा झाला आहे, पण आपल्याला मोठाच टाकायचा होता की जेणेकरून आपल्याला आपल्या मापानुसार तो कट करता येईल
तर हा स्क्रू बघू शकता तुम्ही. आणि इथं आता मी हे वाला माउंट टाकणार. हे मी 150 रुपयाला घेतलं आहे आणि ते मी असं प्लेस करणार इथं या ठिकाणी. तुम्हाला दाखवतो. हा इथं आला की हा फिट करून टाकायचा आहे. हा माउंट येतं म्हणजे हे सगळं स्ट्रक्चर असं दिसणार आपल्याला. मी तुम्हाला पूर्ण फिट झाल्यानंतर दाखवतो. याची एकदा फिटिंग करून घेतो मग दाखवतो. ओके. फायनली आपली सगळी सेटिंग करून झालेलं आहे आणि आपल्याला आता फक्त ते जोडायचं बाकी ठेवलं आहे मी. तर ते कसं जोडायचं काय नाही मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला असा व्लॉग सेटअप तयार करायचा असेल तर ह्या प्रोसेसने जा, एकदम सोपं पडतं आणि खरंच भारी वाटतं एकदम. तर तुम्ही सेटअप बघा. सो फर्स्ट हा जो स्क्रू आहे तो आपल्याला हे जे होल केलं आहे त्यामधून बाहेर काढून घ्यायचा. त्यासाठी मी एक वायसर आणि एक रबर पॅकिंगचा यूज केला आहे. तुम्ही बघू शकता. स्क्रू आपला हार्डली 1-1.5 इंचाचा आहे. तेवढा आपला सफिशियंट आहे आपलं माउंट वगैरे फिट करायला. तर एक मिनिट. तर हा जो माउंट आहे त्या माउंटच्या आतमध्ये मी एक पॅकिंग टाकली जेणेकरून आपण ज्यावेळेस तो स्क्रू फिट करू हे माउंटचा जो स्पेस राहील तो म्हणजे तुटणार नाही वगैरे काय नाही यासाठी पॅकिंग टाकलेली आहे. बघू शकता पॅकिंग. तर यानंतर आपल्याला हे एक वायसर आणि हा एक बोल्ट टाकायचा आहे त्या आतमध्ये जेणेकरून ते फिक्स राहील. यानंतर पाण्याने आपल्याला फिट करायचं आहे. तर फिटिंग एकदम झाली आहे एकदम प्रॉपर. त्यानंतर आपल्याला आता कॅमेरा माउंट करून बघू आपण कसं दिसतंय. फायनली आपला व्लॉग सेट तयार झाला आहे. आपण बघू शकता सेट कसा दिसतोय. हा एकदम प्रॉपर अशी त्याची फिटिंग झाली आहे. आणि यानंतर आता एक टेस्ट ड्राईव्ह तर बनतेच. सो भेटूया टेस्ट ड्राइव करायला जाऊ तेव्हा ऑन रोड. सो गाइस आप ये देख सकते हैं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला व्लॉग सेटअप हा रेडी झालेला आहे. आणि हा सेट कसा आहे तुम्ही बघू शकता. हा मूवेबल आहे. तुम्ही अँगल आता चेंज करू शकता. असं तुमचा जो अँगल तुम्हाला परफेक्ट वाटेल त्यानुसार तुम्ही तो अँगल ठेवून आता तुम्ही माझ्या डोळ्याने ही दुनिया बघू शकता. मित्रांनो तुम्हाला सेटअप हा कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मला समजेल की मी जे व्हिडिओ बनवतोय जे काही करतोय व्हिडिओमध्ये ते तुम्हाला आवडतंय, तुम्हाला कसं वाटतंय, तुमची प्रतिक्रिया मला त्यातून समजते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा रोहित प्रधान व्लॉग्स. मी पहिल्यांदा पण सांगितलं तुम्हाला की ब्लॉग सुरू व्हायच्या आधी सबस्क्राईब करा चॅनलला की जेणेकरून तुम्हाला जे माझे पुढचे व्हिडिओ येतील ते बघायला भेटतील पहिल्यांदा. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ संपतो इथे. धन्यवाद. बाय बाय.